हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण 8th स्टँडर्डचा 7th टॉपिक म्हणजेच व्हेरिएशन बघणार आहे. याच व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 7.1 देखील सोडवणार आहे. टॉपिक एकदम सिम्पल आहे. काही जणांना टॉपिक हा अवघड वाटतो, पण एकदा तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आली की टॉपिक एकदम सिम्पल आहे. तर आपण 8th स्टँडर्डच्या 6th टॉपिकपर्यंत आपले व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहेत. तुम्ही मागचे व्हिडिओ देखील बघू शकता. आता चला आपण व्हेरिएशनला सुरुवात करूया. तर तुम्हाला व्हेरिएशन हा शब्द ऐकल्यावरती तुम्हाला पहिलाच वाटेल की व्हेरिएशन म्हणजे काय. तर व्हेरिएशन मीन्स इफ वन क्वांटिटी चेंजेस बिकॉज ऑफ अनदर क्वांटिटी चेंज. म्हणजेच काय, जर एखादी क्वांटिटी इन्क्रीज होत असेल तर दुसरी क्वांटिटी देखील इन्क्रीज होऊ शकते, किंवा एखादी क्वांटिटी इन्क्रीज होत असेल तर दुसरी क्वांटिटी डिक्रीज होऊ शकते, किंवा एखादी क्वांटिटी डिक्रीज होत असेल तर एखादी क्वांटिटी इन्क्रीज होते. त्यालाच आपण व्हेरिएशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, जर जेवढे आपण चॉकलेट घेऊ तेवढं आपल्याला पैसे जास्त पे करायला पाहिजेत. हेच काय म्हणजे व्हेरिएशन. जेवढं जास्त आपण चॉकलेट घेतो तेवढं आपल्याला पैसे जास्त पे करायला पाहिजेत, त्यालाच आपण व्हेरिएशन म्हणतो. इफ वन क्वांटिटी चेंजेस बिकॉज ऑफ द अनदर क्वांटिटी, दॅट इज कॉल्ड द व्हेरिएशन. तर व्हेरिएशनमध्ये दोन टाईप आहेत, डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनडायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय, इफ वन क्वांटिटी इन्क्रीज अदर क्वांटिटी ऑल्सो इन्क्रीज, or if one quantity decrease other quantity is also decrease. But in indirect variation, if one quantity increase other quantity will be decrease, or if one quantity decrease other quantity will be increase. That is the difference between the direct variation and indirect variation. डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय, जर एखादी क्वांटिटी वाढत असेल तर दुसरी क्वांटिटी देखील इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच काय, जर आपण जेवढे चॉकलेट जास्त घेऊ तेवढी पैसे आपल्याला जास्त द्यावे लागणार, आणि जेवढे चॉकलेट आपण कमी घेऊ तेवढं आपल्याला पैसे कमी द्यायला लागणार. त्याच्या उलट म्हणजे काय, इनडायरेक्ट व्हेरिएशन. जेवढं आपण जास्त क्वांटिटी घेऊ तेवढं आपल्याला कमी हे करावं लागणार आहे. इफ वन क्वांटिटी इन्क्रीज द अदर क्वांटिटी विल बी डिक्रीज. तेच म्हणजे काय, इनडायरेक्ट व्हेरिएशन. बरोबर आहे. आपण या प्रॅक्टिस सेटसाठी आपल्याला फक्त डायरेक्ट व्हेरिएशनची गरज आहे, त्यामुळे आपण या टॉपिकमध्ये म्हणजेच प्रॅक्टिस सेट 7.1साठी फक्त आता आपण डायरेक्ट व्हेरिएशन बघणार आहे. इनडायरेक्ट व्हेरिएशन हे आपण पुढच्या प्रॅक्टिस सेटसाठी लागणार आहे, त्यामुळे आपण इनडायरेक्ट व्हेरिएशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. तर तुम्हाला डायरेक्ट व्हेरिएशन कळालं काय, इफ वन क्वांटिटी इन्क्रीज अदर ऑल्सो इन्क्रीज, ऑर इफ वन क्वांटिटी डिक्रीज अदर ऑल्सो डिक्रीज, दॅट इज कॉल्ड द डायरेक्ट व्हेरिएशन. आपण डायरेक्ट व्हेरिएशनला डायरेक्ट प्रपोर्शन देखील म्हणू शकतोय. डायरेक्ट व्हेरिएशनला आपण डायरेक्ट प्रपोर्शन देखील म्हणू शकतोय. एक आपण डायरेक्ट व्हेरिएशनचं एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीने कळेल डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय. तर आपण मागाशी बघितल्याप्रमाणे, वेन वन क्वांटिटी इन्क्रीज अदर ऑल्सो इन्क्रीज ऑर बोथ डिक्रीज. ओके, जर एखादी क्वांटिटी इन्क्रीज झाली तर दुसरी देखील इन्क्रीज होणार, आणि जर एखादी क्वांटिटी डिक्रीज झाली तर दुसरी क्वांटिटी देखील डिक्रीज होणार आहे. तर त्यालाच आपण डायरेक्ट व्हेरिएशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल जर बघितलं, जर आपण एक पेन घेतला तर त्याची कॉस्ट आपल्याला 10 रुपये पडणार आहे. जर आपण 2 पेन घेतली तर त्याची कॉस्ट आपल्याला 20 रुपीज पडणार आहे. जर 3 पेन घेतली तर आपल्याला त्याची कॉस्ट 30 पडणार आहे. म्हणजेच काय, कॉस्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पेन्स. म्हणजे कॉस्ट वाढत जाणार आहे जेव्हा पेन वाढणार आहेत. बरोबर आहे. म्हणजेच काय, कॉस्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पेन्स. म्हणजेच काय, कॉस्ट वाढत जाणार आहे जेव्हा पेन्स वाढणार आहेत. म्हणजेच काय, कॉस्टला आपण जर वाय मानलं, वाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पेन्सला जर आपण एक्स मानलं, वाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्स. बरोबर आहे. आणि जर आपल्याला हे प्रोपोर्शनॅलिटी साईन जर काढायचं असेल तर त्याला आपण आणि इक्वल टूच्या इक्वेशनमध्ये जर आणायचं असेल, वाय इज इक्वल टू के एक्स, हे आपलं झालं प्रोपोर्शनॅलिटी इक्वेशन. म्हणजेच काय, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ह्याला आपण काय म्हणणार आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वल टू साईनमध्ये आपल्याला जर इक्वेशन आणायचं असेल, प्रोपोर्शनॅलिटी साईन आपल्याला जर रिमूव्ह करायचं असेल, तर इक्वल टू साईन आपण जेव्हा आणतो त्यावेळी आपल्याला एक कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आपल्याला इन्क्लूड करावं लागतं. ह्या पूर्ण इक्वेशनला आपण काय म्हणणार आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आणि हे के म्हणजे काय आहे, हे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन ह्याला आपण म्हणू शकतो. बरोबर आहे, कळतंय. इथं के काय असणार आहे, 10. म्हणजेच कसं, के 10 का असणार आहे. आता समजा जर ह्याला आपण कॉस्ट मानलं वायला,
के म्हणजे काय 10 जर आपण घेतलं, के म्हणजे काय कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन 10 घेतलं आणि एक्स म्हणजे काय नंबर ऑफ पेन्स. जर आपण एक पेन घेतला तर त्याची कॉस्ट किती असणार आहे 10 रुपीज. जर आपण 2 पेन घेतली तर त्याची कॉस्ट किती असणार आहे 20 रुपीज. म्हणजेच काय जेवढं आपण पेन घेऊ त्याची कॉस्ट वाढत जाणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे ह्याला आपण म्हणतो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आणि के म्हणजे काय कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कळतंय. ह्यालाच आपण डायरेक्ट व्हेरिएशन असं म्हणतो किंवा डायरेक्ट प्रोपोर्शनल म्हणतो. या साईनला आपण काय म्हणतोय प्रोपोर्शनॅलिटी साईन. प्रोपोर्शनॅलिटी म्हणजेच काय एक क्वांटिटी जर वाढत असेल तर दुसरी क्वांटिटी देखील वाढू शकते, त्यालाच आपण प्रोपोर्शनल म्हणतो. समजा आता जर तुम्हाला एक्झाम्पलच्या माध्यमातून जर प्रोपोर्शनॅलिटी समजून घ्यायचं असेल तर 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर म्हणजेच काय प्रोपोर्शनल आहे. 1 लिटर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 1000 मिलीलिटर, बरोबर आहे. त्यालाच आपण ह्याला आपण प्रोपोर्शनॅलिटी साईन म्हणतो. कळतंय. के म्हणजे काय आहे इक्वेशन ऑफ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आणि हे वाय इज इक्वल टू के एक्स म्हणजे काय इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. तर अजून एक आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. तर हे बघा एक्झाम्पल नंबर 1 हे टेक्स्ट बुकमधलंच मी एक्झाम्पल घेतलेलं आहे जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल काय आहे एक्झाम्पल. तर बघा एक्स व्हॅरीज डायरेक्टली ॲज वाय म्हणजे एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वाय. इफ वाय इंक्रीज एक्स ऑल्सो इंक्रीज, इफ वाय डिक्रीज एक्स ऑल्सो डिक्रीज. कारण का एक्स व्हॅरीज डायरेक्टली ॲज वाय. एक्स व्हॅरी होणार आहे, व्हॅरी म्हणजे काय बदल होणार आहे. कधी बदल होणार जेव्हा वायमध्ये चेंज होणार आहे त्यावेळी. इफ एक्स व्हॅरीज डायरेक्टली ॲज वाय जेव्हा वाय चेंज होणार त्यावेळी एक्स चेंज होणार आहे. व्हेन एक्स इज इक्वल टू 5 वाय इज इक्वल टू 30. फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. एक्स हा 5 असणार आहे जेव्हा वाय हा 30 असणार त्यावेळी एक्स हा 5 असणार आहे. आपल्याला काय करायचं आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे काय आपल्याला के फाइंड करायचं आहे आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके. आपल्याला गिवन काय दिलं आहे एक्स व्हॅरीज डायरेक्टली ॲज वाय म्हणजेच काय एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वाय. एक्स कधी व्हॅरी होणार आहे जेव्हा वाय व्हॅरी होणार आहे म्हणजे जेव्हा वाय चेंज होणार त्यावेळी एक्स चेंज होणार म्हणून एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वाय दिले आपण. कळते. हे प्रोपोर्शनॅलिटी साईन आहे. आपल्याला आता प्रोपोर्शनॅलिटी साईन रिमूव्ह करायचं आहे आणि इक्वल टू साईन आणायचं आहे. तर आपण काय त्यामध्ये आता करणार कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन ॲड होणार इथं म्हणजेच काय एक्स इज इक्वल टू के वाय. जेव्हा प्रोपोर्शनॅलिटी साईन आपण रिमूव्ह करतो कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन त्यामध्ये इन्क्लूड होतो म्हणजेच काय एक्स इज इक्वल टू के वाय झालं. के काय आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता आपल्याला एक्स हा दिलेला आहे एक्स इज इक्वल टू 5 आणि वाय इज इक्वल टू 30 दिलेला आहे ते गिवन आपण लिहून घेतलं आणि आपल्याला आता फाइंड काय करायचं आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. तर आता या इक्वेशनमध्ये आपण आहे तसे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू ठेवल्या मग काय होणार आहे एक्स इज इक्वल टू 5 ठेवलं 5 इज इक्वल टू के इंटू 30 वाय म्हणजे काय 30, बरोबर आहे. मग हे जेव्हा आपण 30ला डिवाइडला पाठवतो मग 5 डिवायडेड बाय 30 झालं हे इज इक्वल टू के झालं. मग ह्याचं काय के इज इक्वल टू 1/6. के म्हणजे काय आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. तर आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मिळालेला काय आहे 1/6. तर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काय आहे 1/6. आता के मिळालं. आपल्याकडे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन पण आहे एक्स इज इक्वल टू के वाय. जेव्हा केची व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये ठेवतो त्यावेळी आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळतं म्हणजेच काय इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज एक्स इज इक्वल टू के वाय दॅट इज एक्स इज इक्वल टू 1/6 वाय. हे काय झालं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन झालं. ऑर वाय इज इक्वल टू 6x. जर आपण 6ला इकडच्या बाजूला पाठवलं तर वाय इज इक्वल टू 6x हे देखील इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. तर अशा पद्धतीनं आपण एक्झाम्पल या प्रॅक्टिस सेटमध्ये सोडवणार आहे. टॉपिक एकदम सिम्पल आहे. आपण कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन बघितलं. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे काय के. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजे काय हे जेव्हा इक्वेशन पूर्ण तयार होतं त्याला आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन असं म्हणतो आणि के म्हणजे काय कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे आपण काय बघितलो इफ वन क्वांटिटी इन्क्रीज अदर ऑल्सो इन्क्रीज ऑर इफ वन क्वांटिटी डिक्रीज अदर ऑल्सो डिक्रीज त्यालाच आपण काय डायरेक्ट व्हेरिएशन असं म्हणतो. व्हेरिएशन म्हणजे काय व्हेरिएशन मीन्स इफ वन क्वांटिटी चेंजेस बिकॉज ऑफ अनादर क्वांटिटी चेंज म्हणजेच काय व्हेरिएशन त्याला म्हणतो. टाईप्स ऑफ व्हेरिएशन बघितलं आपण. टाईप्स ऑफ व्हेरिएशनमध्ये पहिलं काय डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनडायरेक्ट व्हेरिएशन असे 2 प्रकार आहेत. इनडायरेक्ट व्हेरिएशन आपण
पुढच्या टॉपिकमध्ये म्हणजेच पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघणार आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. या प्रॅक्टिस सेटसाठी आपल्याला फक्त डायरेक्ट व्हेरिएशनची गरज आहे. आता चला तर मग आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. तर चला आता आपण प्रॅक्टिस सेट 7.1 सुरुवात करूया. आपण काही बेसिक कन्सेप्ट आता बघितलेलो आहे, जेणेकरून आता आपले हा प्रॅक्टिस सेट सोडवायला सिम्पल जाईल, सोपा जाईल. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग द सिम्बॉलिक व्हेरिएशन. त्यातला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1, सर्कम्फरन्स C ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल हा कशावर डिपेंड असतो? रेडियस. जर रेडियस वाढला तर सर्कम्फरन्स वाढणार, रेडियस कमी असेल तर सर्कम्फरन्स कमी असणार. म्हणजेच काय, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस. तर त्याला आपण सिम्बॉलिक स्टेटमेंटमध्ये कसं लिहिणार? पहिला आपण असं लिहू शकतो, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. बरोबर आहे. तेच आता सर्कम्फरन्स ऑफ सर्कलला आपण काय म्हटलोय? C आणि रेडियसला काय म्हटलोय? R. ओके. तर आपण C डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द R असं लिहू शकतोय. बरोबर आहे. एकदम सिम्पल आहे, होय की नाही? एकदम सिम्पल आहे. तर चला क्वेश्चन नंबर 2 काय आहे, कन्झम्पशन ऑफ पेट्रोल L इज इन अ कार अँड अ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट कार D आर डायरेक्ट व्हेरिएशन. तर काय, द कन्झम्पशन ऑफ पेट्रोल डायरेक्टली प्रोपोर्शन टू द डिस्टन्स ऑफ ट्रॅव्हल्ड बाय द कार. बरोबर आहे. पेट्रोल जर आपण कार जादा चालवली तर पेट्रोल जास्त संपणार, जर कमी चालवली तर पेट्रोल कमी संपणार. म्हणजेच काय, कन्झम्पशन ऑफ पेट्रोल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार. बरोबर आहे की नाही? मग आता काय, आपण कन्झम्पशन ऑफ पेट्रोलला काय मानलं? L जर मानलं, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कारला काय म्हणले? D. म्हणजेच काय, L डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द D. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. तर चला क्वेश्चन नंबर 2 बघूया आता काय आहे. ओके. तर क्वेश्चन नंबर 2, complete the following table considering that the cost of apples and their numbers are in direct variation. आपल्याला कन्सिडर काय करायचं आहे? कॉस्ट ऑफ ॲपल्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ ॲपल्स. बरोबर आहे. हा टेबल आपल्याला दिला आहे आणि हा टेबल कंप्लीट करायचा आहे. बघा इथं फिल इन द ब्लँक्स ठेवलेले आहेत. आपल्याला हे सॉल्व करून हे फिल इन द ब्लँक्स आपल्याला भरायचे आहेत. तर आपल्याला पहिला आपल्याला काय दिलेलं आहे? गिवन काय आहे? आपण जर हे काय दिलेलं आहे आपल्याला? कॉस्ट ऑफ ॲपल्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ ॲपल्स. मग आपण पहिला गिवन लिहिलं, कॉस्ट ऑफ ॲपल्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ ॲपल्स. बरोबर आहे. मग आता कॉस्ट ऑफ ॲपल्सला काय म्हटले? Y. म्हणजेच काय, Y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द X. बरोबर आहे की नाही? मग आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे आपल्याला प्रोपोर्शनॅलिटी साईन आपल्याला रिमूव्ह करायला पाहिजे. प्रोपोर्शनॅलिटी साईन आपण रिमूव्ह करून इक्वल टू साईन किंवा कसं आणतो? जेव्हा आपण Y इज इक्वल टू जेव्हा आपण लिहितो, आपल्याला एक काय करतो? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन घ्यायला लागतं. म्हणजेच काय, K आणि X. ओके. हे काय झालं? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. K इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. इथं इक्वेशन नंबर 1 दिलं आणि ह्याला आपण काय म्हटलं? K इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सिम्पल आहे एकदम. बरोबर आहे काय? K हा कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे, इक्वल टू साईन आणलं. आता आपण काय करू शकतोय? थोडं आता आपल्याला हे फिल इन द ब्लँक सोडवायच्यात. मग आता आपण पहिली जर व्हॅल्यू घेतली, आपल्याला जर इक्वेशन सॉल्व्ह करायचं असलं तर आपल्याला पहिला K किती आहे ते आपल्याला पहिला बघून घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण Y आणि Xच्या व्हॅल्यू फाइंड करू शकतो. बरोबर आहे. मग आता पहिल्या इथं X आणि Yची जर आपण व्हॅल्यू घेतली, व्हेन X इज इक्वल टू 1 आणि Y इज इक्वल टू 8, तर आपल्याला काय, हे इक्वेशन 1 मध्ये आपण पुट करूया. व्हेन X इज इक्वल टू 1 आणि Y इज इक्वल टू 8, पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जर ठेवलं तर आपल्याला काय मिळते?
वाय इज इक्वल टू के एक्स हे इक्वेशन नंबर 1 आहे. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आता इथं पुट करूया आपण, ठेवून बघूया. वाय म्हणजे काय 8 इज इक्वल टू के एक्स म्हणजे काय 1 इंटू 1 झालं. म्हणजेच काय के इज इक्वल टू 8 आलं. बरोबर आहे. इक्वेशन 1मध्ये जर आपण हे ठेवलं के इज इक्वल टू आपल्याला 8 मिळाले. आता जर आपण के सबस्टिट्यूट केलं इक्वेशन 1मध्ये, आपल्याला इक्वेशन 1 काय तयार होतं, आपण लिहिलं सबस्टिट्यूट के इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1. काय मिळणार आपल्याला, वाय इज इक्वल टू 8 एक्स मिळणार आहे आपल्याला. आणि ह्याला आपण काय म्हटलं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ह्याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया आणि ह्याला काय म्हणूया, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता याच्या मदतीने आपण आता या सगळ्या व्हॅल्यू सॉल्व्ह करू शकतो. कसं सॉल्व्ह करू शकतो, कारण आता आपल्याला के मिळाला आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आपल्याला जर वाय दिला असेल तर आपण वाय ह्याच्यामध्ये रिप्लेस करू शकतो. जर एक्स दिला असेल तर या इक्वेशनमध्ये आपण रिप्लेस करू शकतो आणि एकदम सिंपल पद्धतीनं प्रत्येक क्वेश्चन आपण सोडवू शकतोय. इझी आहे एकदम. इथे एक मध्ये पार्टिशन करून देण्यासाठी इथे एक मी रेश मारतो. तुम्ही खाली खाली सोडवत जाऊ शकता. माझ्या इथं जागा कमी आहे त्यामुळं मी इथे एक रेश मारतो आणि आता पुढं सोडवतो. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, आता जर वाय 56 असताना एक्स आपल्याला फाइंड करायचा आहे. सिम्पली तसंच करायचं आहे. ह्याला 2 नंबर देतो मी. म्हणजे आता क्वेश्चन नंबर 2 सोडवायला असं आपण कन्सिडर करूया. व्हेन वाय इज इक्वल टू 56, जेव्हा वाय इज इक्वल टू 56 आहे त्यावेळी एक्स आता आपल्याला फाइंड करायचा आहे. आपल्याकडे इक्वेशन काय आहे, फ्रॉम इक्वेशन 2 लिहूया आपण. ओके, नाहीतर आपण डायरेक्ट असं लिहू शकतो, सबस्टिट्यूट वाय इज इक्वल टू 56 इन इक्वेशन, हे काय इक्वेशन नंबर 2. मग काय मिळते बघूया. आता काय 56 इज इक्वल टू 8 इंटू एक्स. ओके, मग आता 8 खालती आलं, डिवाइडला गेलं, 56 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू एक्स आलं. मग 8 किती येतं, 7. म्हणजेच काय आपल्याला एक्स म्हणजे 7 मिळालं. आता डिवाइड झाल्यानंतर ना एक्स इज इक्वल टू 7 मिळालं, तर आपण इथं 7 लिहू शकतो. एक्स 7 असताना वाय इज इक्वल टू 56 असणार आहे. बरोबर आहे, एकदम सिंपल आहे. त्याच पद्धतीनं आता पुढचं सोडूया. व्हेन आता इथं 12 एक्स 12 असताना वाय आपल्याला फाइंड करायचं आहे. व्हेन एक्स इज इक्वल टू 12. आणि आता सबस्टिट्यूट काय करायचं आहे, सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू 12 इन इक्वेशन 2. एक्स इज इक्वल टू 12 आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. मग वाय इज इक्वल टू 8 इंटू 12. इथं आपण केलं एक्सच्या जागी काय केलं, 12 घातलं. मग काय मिळणार आहे आपल्याला, 12 इंटू 8 केल्यावरती 96 मिळणार आपल्याला. बरोबर आहे. वाय इज इक्वल टू 12 इंटू 8 केल्यावरती आपल्याला 96 मिळणार. मग वाय इज इक्वल टू 96 आपण लिहू शकतो 96. बरोबर आहे. आता चला ह्याचं शेवटचं आता काय करायचं आपल्याला, इक्वेशन नंबर 3 घेतला आपण, 3 नंबरचं सॉल्व केलं. व्हेन वाय इज इक्वल टू 160 सबस्टिट्यूट केला आपण. सबस्टिट्यूट इन इक्वेशन 2 मध्ये, सबस्टिट्यूट इन इक्वेशन 2 मध्ये जर आपण घातलं तर आता काय येते बघूया. इथं आता जागा कमी पडत्या त्यामुळे आपण कुठं सोडवू शकतो, हा मी इथं सोडवतो. इथनं मी आता इथं डायरेक्ट सोडवले. बघा हे इथं आलेलं आहे. कन्फ्यूज होऊ नका, जरा इथं जागा कमी असल्यामुळे मी तसं करावलं. तुम्ही व्यवस्थित गॅप टाकून सोडवू शकता. ओके, आता काय वाय इज इक्वल टू 160 आहे. मग 160 इज इक्वल टू 8x. ओके, 8 आता इकडे डिवाइडला आलं, म्हणजेच काय एक्स इज इक्वल टू काय मिळालं, 160 डिवायडेड बाय 8. बरोबर आहे. इथं काय आपल्याला मग एक्स इज इक्वल टू 20 मिळालं. इथं आपण 20 लिहू शकतो. तर आपले हे क्वेश्चन नंबर 2 आपला कंप्लीट झालेला आहे. एकदम सिंपल आहे. पहिला आपल्याला दिलं तर कॉस्ट ऑफ ॲपल्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ ॲपल्स, म्हणजेच काय कॉस्ट वाढत जाणार आहे जर ॲपल्स वाढली तर. मग वाय डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एक्स, कारण कॉस्ट ऑफ ॲपल्स म्हणजे काय वाय आहे आणि नंबर ऑफ ॲपल्स म्हणजे काय एक्स. आपल्याला आता प्रपोर्शनॅलिटी साईन आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. मग आपण इक्वल टू साईन आणला आणि इथं के इज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन ह्याच्यात आपल्याला ॲड करायला लागते. ते ॲड केलं आणि आपण पुढचं एक्झाम्पल सोडवलेलं आहे. एकदम सिम्पल एक्झाम्पल आहे, काहीसुद्धा आपल्याकडं अवघड नाही आहे. एकदम इझिली क्वेश्चन सोडवत चाललेलो आहे आपण. काहीसुद्धा आपल्याला आत्तापर्यंत अवघड काय वाटलेलं नाही आहे आणि अशाच पद्धतीनं प्रत्येक आपण क्वेश्चन सोडवत जाणार आहे.
आता बघूया. इफ यम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द यन व्हेन यम इज इक्वल टू 154 अँड यन इज इक्वल टू 7 फाइंड द व्हॅल्यू ऑफ यम व्हेन यन इज इक्वल टू 14. आपल्याला व्हॅल्यू ऑफ यम फाइंड करायचं आहे केव्हा यन इज इक्वल टू 14 असताना. तर आता पहिला आपल्याला गिवन काय लिहिलं आहे, यम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द यन आपल्याला गिवन आहे, आपल्याला यम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द यन. ओके, मग आता आपण हे इक्वल टू आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर इक्वेशनमध्ये आपल्याला पहिला एक्झाम्पल आणायला पाहिजे. मग यम इज इक्वल टू के यन आपण लिहू शकतो. इथं के काय आहे, इथं इक्वेशन नंबर 1 देऊया, वेअर के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. बरोबर आहे, के हा कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे. आणि आता का पुढं आपण काय करणार, आता आपल्याला काय दिलं आहे, यम इज इक्वल टू 154. आता आपण लिहिलं नाव व्हेन यम आपला काय, आपल्याला पुढं आता व्हॅल्यू ऑफ यम आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आपल्याला पहिला के आपल्याला फाइंड करायला पाहिजे, म्हणून आपल्याला जे गिवन आहे त्यातनं आता आपण के फाइंड करणार पहिला. व्हेन यम इज इक्वल टू 154 अँड यन इज इक्वल टू 7. ओके, जेव्हा यम इज इक्वल टू 154 आणि यन इज इक्वल टू 7 आपले असताना आपण के काय आहे ते पहिला फाइंड करणार. मग आता आपण सबस्टिट्यूट करणार. सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केलं काय मिळते आता आपल्याला, मग 154 इज इक्वल टू के इंटू यन. यन म्हणजे काय 7. ओके, मग आता काय के इज इक्वल टू 7 डिवाइडला जाणार 154 डिवायडेड बाय 7. मग केची व्हॅल्यू काय आपल्याला मिळणार आहे, 7 1 7 1 7 7 2 14 2 22. के म्हणजे काय मिळालं 22. मग आता काय करणार आपण, पुट के इज इक्वल टू 22 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ठेवलं आपल्याला काय मिळतं, यम इज इक्वल टू 22 इंटू यन. मग इथं काय आपल्याला मिळालं, हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, ह्याला दिलं इक्वेशन नंबर 2 आणि हे काय मिळालं आपल्याला, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आपण हे आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळालं. आता काय आपण ह्या व्हॅल्यू फक्त पुट करणार. नाव पुट काय करायचं आहे, यन इज इक्वल टू 14. यन इज इक्वल टू 14 आपल्याला पुट करायचं आहे आणि फाइंड काय करायचं आहे, यम हे आपल्याला फाइंड करायचं आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ यम व्हेन यन इज इक्वल टू 14. यन इज इक्वल टू 14 असताना आपल्याला यमची व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. तर आता सबस्टिट्यूट इन इक्वेशन 2 लिहूया. आता पुट यन इज इक्वल टू 14 इन इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 मध्ये आपण सबस्टिट्यूट करणार आहे. मग आता यम इज इक्वल टू 22 इंटू यन इज इक्वल टू 14. आता ह्याचा आपण जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो त्याचा आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, जेव्हा आपण 308. ओके, यम इज इक्वल टू 308 मिळणार आपल्याला. कळालं, आपल्याला यम मिळालं. म्हणजेच काय, व्हेन यन इज इक्वल टू 14 यमची व्हॅल्यू काय असणार आहे 308, म्हणजेच काय 308. सिम्पल आहे, एकदम इझी आहे. कन्फ्यूज व्हायचं कारण जरासुद्धा नाही आहे. आपण एकदम इझिली प्रत्येक क्वेश्चन आपण सोडवत चाललेलो आहे. आता मागच्याच क्वेश्चनसारखं आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचा आहे. तर आता पहिला काय लिहिणार, आपण जे गिवन आहे ते लिहिणार. आत्ताच आपण इथं स्प्लिट करून घेऊया, म्हणजे आपल्याला नंतरनं एक्झाम्पल सोडवताना बरं पडेल. 1 मिनिट थांबा, इथं आधीच मी एक रेश मारून घेतो. पहिला इकडं सोडूया आणि मग पुढचं इकडच्या बाजूला सोडूया, म्हणजे कसं छान दिसायला पण आपल्याला. चला, मग आता काय पहिला दिले आपल्याला, यन डायरेक्टली व्हॅरीज ॲज यम. म्हणजे काय, यन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द यम. मग आता काय ह्याला इक्वेशन करायचं आपल्याला, म्हणजेच काय यन इज इक्वल टू के यम लिहू शकतो आपण. इथं काय आहे, फर्स्ट इक्वेशन दिला आता, आणि के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. एकदम सिम्पल, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे के म्हणजे. ओके, तर आता आपल्याला पहिला काय केची व्हॅल्यू फाइंड करून घ्यायला पाहिजे. आपल्याला पुढचं इक्वेशन सोडवायचं आहे म्हणजे. मग आता आपण काय करणार, व्हेन यम इज इक्वल टू 3 आणि यन इज इक्वल टू 12. आता काय करा, सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केलं, काय आपल्याला मिळालं, इक्वेशन यन म्हणजे काय 12 इज इक्वल टू के इंटू यम म्हणजे काय 3. ओके, मग आता हे 3 काय इकडे डिवाइड झालं, म्हणजे के इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं 12/3 म्हणजेच काय 4. म्हणजेच काय केची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 4. पुट
आपण केलं पुट के इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये आपण पुट केलं तेच, जेणेकरून आपल्याला ही पुढचा आता जर यम दिलेला असताना आपल्याला यन फाइंड करता येईल, आणि किंवा जर यन जर दिलेलं असेल तर आपल्याला यम फाइंड करता येतं. जेणेकरून मग आता जेव्हा आपण पुट करतो इक्वेशन 1मध्ये तेव्हा आपल्याला मिळतं यन इज इक्वल टू 4m. बरोबर आहे. हे काय आता आपल्याला मिळालं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. त्याला दिला आपण इक्वेशन नंबर 2 आणि ह्याला आपण म्हटलो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. सिम्पल, एकदम इझी आहे. आता काय, आता फक्त आता जिथं जिथं आपल्याला व्हॅल्यू आहे ते फाइंड करत जायचं आहे. आता आपण पहिला 1 नंबर दिला. 1 नंबर आपल्याला काय मिळालं, व्हेन m इज इक्वल टू 6.5 आपल्याला n आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, मग आता सबस्टिट्यूट केला आपण. सबस्टिट्यूट काय करणार, सबस्टिट्यूट m इज इक्वल टू 6.5 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय हे, मग ह्याच्यात आपण सबस्टिट्यूट केलं फक्त, जेणेकरून आपल्याला आता सॉल्व्ह करता येईल. जेव्हा आपण सबस्टिट्यूट करतो m इज इक्वल टू 6.5 त्यावेळी आपल्याला n काय मिळतं 4 इंटू 6.5. 4 इंटू 6.5 आन्सर काय येतं 4 आता 26. ओके, इथं आलं n इज इक्वल टू 26. तर या टेबलमध्ये आता आपण 26 लिहू शकतो. ओके, ही पहिली फिल इन द ब्लँक्स आपण सॉल्व्ह केलेला आहे. आता 2 नंबरचं एक्झाम्पल बघूया. 2 नंबरला काय, आता n 28 दिलेला आहे. व्हेन n इज इक्वल टू 28 आपल्याला काय करायचं आहे, m फाइंड करायचं आहे. मग आता आपण काय म्हणणार, सबस्टिट्यूट n इज इक्वल टू 28 इन इक्वेशन कशामध्ये 2 मध्ये. हे फाइंड आपण इक्वेशन कशासाठी फाइंड केलो आपण, हे सॉल्व्ह करण्यासाठी. त्यामुळे प्रत्येक इक्वेशन आपण ह्याच्यातच सबस्टिट्यूट करणार आहे. मग इक्वेशन 2 मध्ये जेव्हा आपण सबस्टिट्यूट करतो आपल्याला काय मिळतं, आता इक्वेशन 2 आता काय तयार झालं आपलं, काय n इज इक्वल टू 28 आहे. मग 28 इज इक्वल टू 4m. ओके, मग आता m इथं आपण गेलं 4 डिवाइडला गेलं 28 डिवायडेड बाय 4. आपल्याला मग m ची व्हॅल्यू काय मिळाली 7. m म्हणजे काय 7 मिळाला. तर आपला इथं आपण m म्हणजे 7 लिहू शकतो. सिम्पल आहे, इझी आहे, एकदम इझी आहे, एकदम इझी आहे. ओके, तर चला आता इक्वेशन नंबर 3 बघूया आपण. 3 नंबर काय, आता आपल्याला काय दिलं m इज इक्वल टू 1.25 दिले आणि आपल्याला काय करायचं आहे n फाइंड करायचं आहे. आता काय लिहिणार, सबस्टिट्यूट m इज इक्वल टू 1.25 इन इक्वेशन 2. काय आता इक्वेशन 2 मध्ये जर सबस्टिट्यूट केलं आपल्याला काय मिळणार आहे, n इज इक्वल टू 4 इंटू 1.25. ह्याचा आन्सर काय आपल्याला मिळणार आहे, जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचा आन्सर आपल्याला मिळणार आहे 5. म्हणजे n इज इक्वल टू आपल्याला 5 मिळालं. इथं आपण लिहिलो 5. तर अशा पद्धतीनं आपण हा टेबल कंप्लीट केलेला आहे. एकदम सिम्पल आहे एक्झाम्पल, काहीसुद्धा अवघड नाही आहे. एकदम इझिली प्रत्येक क्वेश्चन आपण एकदम इझिली सोडवत चाललेलो आहे, काहीसुद्धा अवघड नाही आहे. ओके, चला क्वेश्चन नंबर 5 बघूया आता. चला ओके, आता क्वेश्चन नंबर 5 काय, y व्हॅरीज डायरेक्टली ॲट स्क्वेअर रूट ऑफ x व्हेन x इज इक्वल टू 16 अँड y इज इक्वल टू 24. फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे काय, के फाइंड करायचं आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजे काय, इक्वेशन जे आपण y इज इक्वल टू x किंवा हे लिहितो ते. बरोबर आहे, एकदम इझी आहे, ते आपल्याला फक्त फाइंड करायचं आहे. तर ते चला मग करूया आता. ओके, के फाइंड केल्यावर आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन निवांत आपण फाइंड करू शकतोय, इझी आहे एकदम. ओके, चला मग आता काय दिलं आपल्याला, पहिला गिवन काय आहे, y व्हॅरीज डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ x. ओके, तेच आपण सिम्बॉलिक स्टेटमेंटमध्ये कसं लिहू शकतो, y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ x, कारण इथं स्क्वेअर रूट ऑफ x दिले. मग आपण काय लिहिलो, y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ x. सिम्पल आहे. तर आता आपण पुढचं कसं सोडवू शकतोय, ह्याला आता आपल्याला इक्वेशन करायचं आहे, इक्वल टू साइन आणायचं आहे. म्हणजे काय, आता ॲड होणार आहे तर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन ॲड होणार, y इज इक्वल टू के रूट x. हे काय झालं, इक्वेशन नंबर 1 दिलं, के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. हे आता केची व्हॅल्यू आपल्याला पहिला फाइंड करायचं आहे. कशावरून फाइंड करणार आपण, एक्स आणि वाय आपल्याला दिलं आहे, त्या पद्धतीनं आपण केची व्हॅल्यू फाइंड करू शकतोय. नाव आता काय आपल्याला एक्स आणि वाय दिलं आहे, सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू 16 आणि वाय इज इक्वल टू 24 इन इक्वेशन
1. इक्वेशन 1मध्ये सबस्टिट्यूट केलं आपल्याला काय मिळतं आहे, वाय म्हणजे काय 24 इज इक्वल टू के रूट एक्स म्हणजे काय 16. ओके, मग आपल्याला आता काय के आपण फाइंड करू शकतो या पद्धतीनं. आता के आपण कसं फाइंड करणार, आता 24 के रूट 16 म्हणजे काय इंटू 4 झालं इथं, रूट आपण काढलं त्याचा. आता इथं 4 मल्टिप्लिकेशन नाही, इकडे डिवाइडला जाणार म्हणजे के इज इक्वल टू 24 डिवायडेड बाय 4 आलं आणि के इज इक्वल टू 6 आलं. ओके, आता काय मिळालं आपल्याला, के इज इक्वल टू 6. मग आता आपण काय करणार, पुट के इज इक्वल टू 6 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये आपण फाइंड केलं जेणेकरून आपल्याला काय मिळणार, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळणार. ओके, आता इथं काय आपल्याला मिळालं, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मिळालं. के म्हणजे इथं के म्हणजे काय आपल्याला मिळालं, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन करायचं आहे आपल्याला, तर ते कसं मिळणार, y इज इक्वल टू 6 रूट एक्स. हे काय मिळालं आपल्याला, हे आपल्याला मिळालं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि इथं आपण हे काय मिळालं आपल्याला, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. सिम्पल आहे की नाही बघा, एकदम काही सुद्धा कन्फ्यूज होण्याचं कारण नाही या, एकदम इझी आहे, एकदम इझी आहे. ओके, तुम्ही इथं खालती इथं लिहू देखील शकता, द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन इज 6, द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन इज 6 अँड द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज वाय इज इक्वल टू 6 रूट एक्स. बरं चला मी पण लिहितो सरळ, इथं खालती लिहायचं, द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन इज 6 अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज y इज इक्वल टू 6 रूट एक्स. ओके, सिम्पल आहे. ओके, चला एक्झाम्पल नंबर 6 बघूया, जे की आपल्या प्रॅक्टिस सेटचं शेवटचं एक्झाम्पल आहे. एकदम इझी आहे, हे पण काहीसुद्धा अवघड नाही आहे. जे आत्तापर्यंत करत आलो तेच आपल्याला या एक्झाम्पलमध्ये देखील करायचं आहे. तर चला काय बघूया क्वेश्चन, द टोटल रिन्युमरेशन पेड टू द लेबर्स employed to the harvest soybeans is direct variation with the number of labors. If remuneration of 4 labors is 1000 rupees, find the remuneration of 17 labor. म्हणजेच काय, अब एका जे एम्प्लॉय आहेत त्यांना आपण जे पेड करतो त्याचा आपल्याला दिलेला आहे. सोयाबीन पेरण्यासाठी जे लेबर आपण हायर केलेला आहे त्यांना ज्या पद्धतीनं आपण पे करतो त्याचा आपल्याला रिन्युमरेशन म्हणजे काय पे करतो त्याचा आपल्याला दिलेला आहे, ते आपल्याला फाइंड करायचं आहे. जर 4 लेबरला आपण 1000 रुपये पे करतो तर आपल्याला 17 लेबरला आपण किती पे करू शकतो हे आपल्याला यामध्ये फाइंड करायचं आहे. तर चला आता बघूया आपण कसं आपण काय आहे काय करतो ते. तर आता जे आपण आपल्याला दिलेलं आहे ते बघूया. द टोटल रिन्युमरेशन पेड टू द लेबर एम्प्लॉयड टू द हार्वेस्ट सोयाबीन इज डायरेक्ट व्हेरिएशन विथ द नंबर ऑफ लेबर्स. म्हणजेच काय, रिन्युमरेशन डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेबर्स आहेत म्हणजे नंबर ऑफ लेबर्स. मग आपण असं लिहू शकतो का, बघूया चला. आपण जर आता असं लिहिलं, लेट m represent the total remuneration paid to the labor and n represent the number of labors employed to harvest the soybean. Okay, let m represents the total remuneration paid to the labor, total remuneration paid to the labor, and n represents number of labors employed in harvest soybean. Number of labors employed in harvest. ओके, सिम्पल आहे. आपण लिहिलं यम आणि एन हे केलं. आता काय आपल्याला काय म्हटलं आहे, आता आपल्याला गिवन काय दिलं आहे, आपल्याला दिलं आहे की टोटल रिन्युमरेशन पेड टू द लेबर इज डायरेक्ट व्हेरिएशन विथ द नंबर ऑफ लेबर्स. आपल्याला गिवन काय दिलं आहे, टोटल रिम्युनरेशन पेड टू लेबर्स is in direct variation with number of labor with the
नंबर ऑफ लेबर. तर आपण त्याला आता सिम्बॉलिकमध्ये कसं लिहू शकतो आपण, यम म्हणजे काय घेतले, टोटल रिन्युमरेशन म्हणजेच काय, यम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द यन आपल्याला मिळालेला आहे. ओके, आता त्याला इक्वेशनमध्ये आपण आणूया, यम इज इक्वल टू के यन आपल्याला मिळालं. हे काय मिळालं, इक्वेशन नंबर 1, के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मिळालं आपल्याला, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता आपल्याला काय दिलेलं आहे, आता पुढं आपण बघूया. आता आपल्याला काय दिले, नंबर ऑफ लेबर्स. ओके, इफ रिन्युमरेशन ऑफ 4 लेबर म्हणजेच काय, यन इज इक्वल टू 4 व्हेन n इज इक्वल टू 4 यम इज इक्वल टू 1000 रुपीज. ओके, जेव्हा n इज इक्वल टू 4 असतं त्यावेळी यम 1000 रुपीज असते. ह्याच्या मदतीनं आपण कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आपण फाइंड करू शकतो. मग आता काय आपण केलं, सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1, ज्याच्या मदतीनं आपण काय करू शकतो, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन फाइंड करू शकतो. पुट केलं आपण इक्वेशन 1 मध्ये, आपल्याला इक्वेशन काय मिळतं, 1000 इज इक्वल टू के इंटू 4. ओके, के म्हणजे काय, 1000 डिवायडेड बाय 4 मिळाला आपल्याला. मग आपण आता इक्वेशन काय करू शकतो, 4 के 4, 4 दोन्ही 8, 4 25, 250. बरोबर आहे, 250 आन्सर आले. के म्हणजे काय, आपल्याला आता 250 मिळाले. मग आता आपण काय म्हणणार सबस्टिट्यूट के इज इक्वल टू 250 इन इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 1 मध्ये आता काय, के इज इक्वल टू 250 आपण सबस्टिट्यूट करणार आहे. मग आता आपल्याला इक्वेशन 1 काय मिळणार, एम इज इक्वल टू 250 एन मिळणार. हे काय आपल्याला मिळालं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळालं. ह्याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हटलेला. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फाइंड द रिन्युमरेशन ऑफ 17 लेबर्स. म्हणजेच काय, नाव आता काय लेबर दिले, लेबरला आपण काय म्हणलं, यन म्हणजेच काय, व्हेन n इज इक्वल टू 17 आपल्याला काय फाइंड करायचं आहे, यम फाइंड करायचं आहे. म्हणजे आपण टोटल किती पे केलो आहे, जेव्हा लेबर्स 17 असताना आपण किती पे केलो आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सबस्टिट्यूट इन इक्वेशन 2, इक्वेशन 2 मध्ये ते सबस्टिट्यूट करायचं आपण. यम इज इक्वल टू, जेव्हा आपण सबस्टिट्यूट करतो, 250 इंटू 17. आन्सर काय आपल्याला मिळतं आहे, यमचा आपल्याला आन्सर काय मिळणार, 4250. आपण जेव्हा मल्टिप्लिकेशन तुम्ही करता त्याचा आन्सर तुम्हाला मिळेल 4250. म्हणजेच काय, आपण इथं खालती लिहू शकतोय, काय लिहू शकतोय आपण, द रिन्युमरेशन ऑफ द 17 लेबर्स इज 4250 रुपीज. द टोटल रिम्युनरेशन of 17 लेबर्स इज रुपीज काय आहे, 4250 रुपीज. सिम्पल आहे एकदम. ओके, तर अशा पद्धतीने आपलं प्रॅक्टिस सेट हा कंप्लीट झालेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.